मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये काम करत असते आणि अस्मिताच्या बोलण्याचा विचार करत असते. कारण अस्मिताने तिला ड्रायफ्रुट्स लाडू बनवायला सांगितलेले असतात आणि नेमकी हीच गोष्ट सायलीच्या लक्षात नसते आणि म्हणूनच अस्मिता अगदी तडातडा तिला बोललेली असते. याच गोष्टीचा विचार करत करत सायलीला अजूनच टेन्शन येतं की कधी मला अस्मिताताईंनी ड्रायफ्रुट्स लाडू बनवायला सांगितले होते आणि 2-3 दिवस अगदी चांगल्या माझ्याबरोबर वागणाऱ्या अस्मिताताई आज अशा अचानक का वागल्या असतील, हाच विचार तिच्या मनात येतो. दुसरीकडे आता प्रताप अर्जुनकडे जातो आणि त्याला म्हणतो, अर्जुन हे बघ, मला अजिबात असं वागायला जमणार नाही हां. त्यावरती अर्जुन म्हणतो, डॅड अहो तुम्ही हे असं का बोलताय. त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे मी सायलीच्या अंगावर ओरडलो होतो का. नाही ना, फक्त मोठ्या आवाजात बोललो होतो. तरीही त्या बिचाऱ्या सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. नाही बाबा नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही आमचे तर सेनापती आहात. तेव्हा प्रताप म्हणतो, हे बघ ते मला काही माहीत नाही, मला एवढंच कळतंय की माझ्यामुळे माझ्या सुनेच्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात चालणार नाही आणि मला अजिबात ते आवडणार सुद्धा नाही. इकडे सायली काम करत असताना अजूनही तोच विचार करत असते. त्यामुळे प्रतिमाला तिचं हे दुःख नाही सहन होत. ती तिच्याजवळ जात तिला विचारते, काय गं सायली, आज प्रतापने अस्मितावरून तुला बोललं, ते नाही आवडलं ना तुला. त्यावरती सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, अहो उलट बाबा जे काही बोलले ना ते अगदी बरोबर आहे. कारण अस्मिताताईंनी सततच आपल्या आनंदात राहायला हवं. पण बाबांचा सूर एवढा वरचा का होता ना, याचंच टेन्शन आले. कारण ते तर माझ्याशी असं कधीच बोलत नाहीत आणि जे काही असेल ना ते अगदी समजावून सांगतात. त्यावेळी प्रतिमा म्हणते, अगं मला कळतंय सायली, तुला किती त्रास होत असेल. तर दुसरीकडे आता अर्जुन प्रतापला म्हणतो, बसा डॅड, जरा बसा बरं. असं म्हणून आता तो त्यांना समजावू लागतो. डॅड अहो तुम्हाला किती त्रास होतोय हे मला समजतंय. त्यावेळी प्रताप म्हणतो, अर्जुन अरे तुला खरंच काहीही कळत नाही आहे. कारण माझी मनस्थिती काय आहे ना हे माझं मला माहीत. अरे मधुभाऊंचं हे असं झालं, त्या दुःखातून सायली आता कुठे सावरतीये. तरीही तिच्या मनामध्ये अगदी 24 तासच मधुभाऊंचे विचार असतात हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग मला आता सांग, अशावेळी एक बाप म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहायचं की तिचं दुःख वाढवायचं. मग अर्जुन म्हणतो, पण डॅड हे आपण आपल्या घराच्या चांगल्यासाठीच करतोय ना आणि आपली फॅमिली परत पूर्वीसारखी एकत्र यावी म्हणून करतोय ना हे सगळं. त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे हो अर्जुन, पण एक संकट टाळण्यासाठी आपण दुसरं संकट अंगावर ओढून घ्यायचं का. त्यानंतर दुसरीकडे सायली म्हणते, प्रतिमा आत्या मला तर एक शंका येतीये. तेव्हा कसली शंका गं, असं प्रतिमा विचारते. मग सायली म्हणते, अहो पहा ना, आता माझ्या बाबतीमध्ये अस्मिताताई चांगल्याच निवळल्या होत्या, पण पुन्हा आज त्या माझ्यावर चिडल्याच आणि बाबा तर पूर्णपणे वेगळेच वागले. पण त्यांच्या नजरेमध्ये ना मला अगदी प्रेम दिसलं. कारण बाबा आणि अस्मिताताई दोघेही मिळून मला असं दटवण्याचं नाटक तर करत नाहीत ना. आता सायलीने बरोबर ओळखल्यामुळे प्रतिमाच धक्क्याने तिच्याकडे पाहते आणि म्हणते, काय नाटक. अगं नाही, अगं ते नाटक का करतील सांग बरं. अगं अस्मिताचा स्वभाव आपल्याला माहीत आहे ना, कारण ती तर कधी आणि कशीही वागू शकते. तेव्हा सायली म्हणते, हो मला मान्य आहे अस्मिताताई चिडल्या, पण बाबा तर माझ्याशी असं कधीच वागत नाहीत ना, कारण ते काहीही झालं तरी माझ्याशी अगदी प्रेमानेच वागतात. इकडे प्रताप अर्जुनला म्हणतो, नाही अर्जुन, आपल्याला काही बाबा हे जमणार नाही. मी आत्ताच्या आत्ता कल्पनाकडे जातो आणि सायलीला सुद्धा सगळं काही सांगून टाकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड हो थांबा की, तुम्ही जरा लॉंग टर्मचा विचार करा ना. पण माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं असं मला चालणार आहे का. अहो अजिबातच नाही. पण या सगळ्यामुळे जर मम्मा सायलीशी नीट वागायला लागली तर सायली किती खुश होईल याचा विचार करा ना जरा तुम्ही. त्यासाठी तरी आपण हे नाटक सुरू ठेवूयात ना डॅड प्लीज. त्यावेळी प्रताप म्हणतो, अर्जुन मला खरंच नाही वाटत रे या नाटकाचं आयुष्य खूप असेल म्हणून.
अरे मला तर आत्ताच वाटतंय की सायलीला ना या सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी अंदाज आलाय. इकडे प्रतिमा सायलीला सांगते, अगं आज अस्मिताचा विषय होता ना, म्हटल्यानंतर प्रतापला काळजी तर वाटणारच. त्याने जर हक्काने तुला 4 गोष्टी सांगितल्या तर असं मनाला लावून नको ना गं घेऊ सायली. आणि प्रताप जर काही पुन्हा बोलला ना तर अगदी शांतपणे ऐकून घे. तू फार विचार करूच नको अगं त्याचा, कारण शेवटी सगळ्याचा शेवट चांगलाच होणार, असं प्रतिमा पटकन बोलून जाते. त्यावेळी सायली विचारते, म्हणजे शेवट चांगला होणार म्हणजे याचा काय अर्थ? तेव्हा प्रतिमा जरा गोंधळते आणि म्हणते, अहो म्हणजे प्रताप हे सगळं अस्मिताच्या बाळासाठी करतोय ना, मग तिचं बाळ निरोगी आणि आनंदी जन्माला आलं तर शेवट चांगलाच झाला म्हणायचं. सायली विचारते, अहो अस्मिताताई पुन्हा माझ्यावर चिडल्या, बाबा जर माझ्यावर असे ओरडले तर त्रास तर होणारच ना. मग प्रतिमा म्हणते, काळजी करू नकोस सायली, हे बघ तू ना माझ्याकडे मन मोकळं करू शकतेस, कारण मी आता थोडे दिवस इथे राहीनच म्हणतीये, म्हणजेच तुला हवं तेव्हा माझ्याशी बोलता येईल. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो आणि ती विचारते, काय खरंच तुम्ही इथे राहणार आहात? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अगं. तेव्हा सायली अगदी आनंदानेच म्हणते, माझं मन एवढं हलकं झाल्यासारखं वाटतंय, कसं सांगू तुम्हाला, कारण तुम्हाला माझ्या मनातलं अगदी सगळं न सांगता कळतं. त्यावेळी प्रतिमा आता सायलीकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता प्रियाला थोडं बरं वाटतं. अश्विन तिला म्हणतो, तन्वी काहीतरी खाऊन घे बरं. त्यावेळी प्रिया म्हणते, नको रे, ते जेलचं जेवण ना अक्षरशः घशाखाली सुद्धा उतरत नाही. मग अश्विन म्हणतो, अगं हे जेलचं जेवण नाही आहे, हे पेशंटसाठी ना वेगळं जेवण असतं आणि तू जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहेस ना तोपर्यंत अगदी व्यवस्थित जेवण करू शकशील, त्यामुळे नको काळजी करू प्लीज. मग आता प्रिया विचारते, पण जेलमध्ये गेल्यानंतर मग मला सांग काय करायचं रे मी अश्विन? अरे पुढची 7 वर्ष मी अगदी जेलमधलंच खायचंय का, की उपाशी राहून स्वतःचा जीव घ्यायचा आहे मी? तेव्हा आता अश्विन म्हणतो, प्लीज अगं असं नको बोलूस तू, प्लीज नको बोलूस. अगं हे बघ, तुला 7 वर्ष असं जेलमध्ये नाही राहावं लागणार, त्या अगोदरच तू सुटशील बघ. तेव्हा प्रिया विचारते, मला सांग बरं कशी सुटणार आहे मी? सांग ना तूच कशी सुटणार? अरे त्या साक्षीला वकीलसुद्धा मिळालाय आणि तिच्या बापाने खरंच खूप पैसा ओतलाय त्यासाठी, कारण मला कसा आणि कधी मिळणार आहे वकील अश्विन? तेव्हा अश्विन म्हणतो, मिळेल अगं मिळेल, मी आहे ना, तू विचार करू नकोस त्याचा. आत्ताच्या घडीला ना तुझ्या पोटात काहीतरी जाणं सर्वात महत्त्वाचं आहे. घे बरं काहीतरी खाऊन, असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो. आणि तुझ्या या वागण्याचा तुझ्यापेक्षा जास्त त्रास मलाच होतोय, त्यामुळे ऐक. तर आता प्रिया मनातच विचार करते, असाही या मूर्खाचा माझ्यावर खूप विश्वास आहे. तो किल्लेदार मला साधा बघायला सुद्धा आला नाही. मी ते जेलमध्ये सडले असते तरीही तो मला कधी बघायला येणार नाही. निदान हा माझ्याकडे येतोय तरी आणि माझ्यावर विश्वास ठेवतोय म्हटल्यानंतर खावंच लागेल, असं म्हणून प्रिया आता अश्विनच्या हाताने खाऊ लागते. तर अश्विनलाही जरा बरं वाटतं. इकडे घरातील सगळेजण जेवायला बसलेले असतात. अर्जुन लगेचच अस्मिताला इशारा करतो. त्यावेळी अस्मिता आता आमटी खाऊन पाहते आणि म्हणते, अरे बापरे, यात तर मीठच नाही आहे. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग अस्मिता म्हणते, सायली जरा मीठ घेऊन ये बरं. वेळी विमल म्हणते, हो मी घेऊन येते हां. तेव्हा तू कशाला? अगं तिचे हात काय मोडलेत का, असं आता अस्मिता म्हणते. त्यावेळी सायली म्हणते, थांबा मग मी जाते, असं म्हणून ती पटकन किचनमध्ये जाते आणि मीठ घेऊन येते. त्यानंतर आता लगेचच सायली तिच्या ताटात मीठ वाढत असताना अस्मिता मुद्दामच तिला धक्का मारते आणि म्हणते, अरे बापरे, हे काय केलंस तू? अगं मी फक्त मीठ मागितलं ना तुझ्याकडे आणि तू असा राग काढलास का त्याच्यावरचा? माझ्या पूर्ण ताटामध्ये मीठ सांडलं. सायली म्हणते, अहो तुमचाच धक्का लागला अस्मिताताई. मग आता ती म्हणते की अरे वा, म्हणजे माझ्या ताटात मीठ सांडून चूक माझीच का? अहो डॅड तुम्ही बघताय ना, असं अस्मिता उगीच प्रतापला फुस लावत म्हणते. तेव्हा प्रतापला आता कसं तरीच होत असतं, सायलीला काही बोलायचं नाही ठरवलेलं असतं, पण अर्जुन आता लगेचच इशारा करतो की बोला तुम्ही. तेव्हा प्रताप म्हणतो, काय अगं सायली, एकतर आमटी बेचव बनवलीस आणि त्यात त्या अस्मिताने मीठ मागितलं. अरे एवढं मीठ तिच्या ताटामध्ये टाकलं का तू?
आणि तरीही तू म्हणतेस की अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाही म्हणून. तेव्हा कल्पना आता सगळ्यांकडे नुसती आपली पाहतच राहते आणि मग त्यानंतर ती स्वतः आमटी टेस्ट करून पाहते आणि सगळ्यांनाच सांगते, आमटी तर अगदी व्यवस्थित आहे. आणि अस्मिता, मला सांग, तुला विनाकारण असा आरडाओरडा करायला काय झालंय ग? तेव्हा प्रताप म्हणतो, करू दे अगं कल्पना, करू दे. एक स्त्री म्हणून तुला आणि सायलीला कळायला हवं की अस्मिताच्या या दिवसांमध्ये मूड वरखाली होऊ शकतात. अस्मिताला सांभाळून घेणं दूरच, ही आणखीच हलगर्जीपणा करायला लागलीये. त्यावरती सायली म्हणते, नाही बाबा. मग आता अस्मिताला सायली म्हणते, हे पहा, तुम्हाला आमटी आवडली नाही आहे ना, मी तुमच्यासाठी दुसरं वरण बनवते. तेव्हा अस्मिता विचारते, आता असं 15-20 मिनटं मी तुझी वाट बघत बसायचं का? तेव्हा प्रतापसुद्धा आता मध्येच म्हणतो, म्हणजे माझ्या अस्मिताला आता इथे वेळच्या वेळी जेवायलासुद्धा मिळणार नाही आहे का? आणि आता हेच बघायचं राहिलं आहे का? असं अर्जुनकडे तो बघून म्हणतो. तर आता कल्पनाला हे अस्मिता अन प्रतापचं वागणंच बिलकुल आवडत नसतं. अर्जुन नुसती याची मज्जा घेत असतो की कधी एकदा मम्मा मध्ये बोलेल, पण कल्पना अजूनही काही बोललेली नसते. तेव्हा सायली म्हणते की हे पहा बाबा, असं नाही होणार, मी पटकन अस्मिता ताईसाठी ना शिकरण बनवते, ते पटकन होईल ना, मी आलेच, असं म्हणून ती किचनकडे पळते. त्यावेळी प्रतापला वाईट वाटतं आणि तो अर्जुनकडे बघतो. तेव्हा अर्जुन आता इशारा करून शांत रहा डॅड असं म्हणतो. दुसरीकडे महिपत आणि नागराज हे दारू पिऊन अगदी फुल झालेले असतात. त्या दोघांनाही चांगलीच नशा चढलेली असते. एकमेकांना चिअर्स वगैरे करत चांगलाच ते दारू पितात. आणि मग त्यानंतर नशेतच नागराज म्हणतो, हे बघ महिपत, आत्ता कुठे जाऊन जरा बरं वाटतंय बाबा. अरे 2 दिवस ना अक्षरशः मला झोपसुद्धा येत नव्हती. सारखे सारखे डोळ्यासमोर असे मधुभाऊ दिसायचे आणि थोडासा जरी झोपेत आवाज झाला ना, असं वाटायचं की पोलीस आपल्याला पकडायला येतात की काय. आता मधुभाऊंचं हे प्रकरण होऊन 2 दिवस झाले आहेत, पण अजूनही कुणाला समजलेलं नाही आहे की मधुभाऊंच्या पाठीमध्ये सुरा नक्की कुणी भोकसलाय. त्यावेळी महिपत म्हणतो, असल्या चिरकूट आणि हाफ मर्डरचं टेन्शन घ्यायचं नाही नागराज शेठ, तुम्हाला मी अजिबात अडकवू देत नसतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यावेळी नागराज म्हणतो की पण त्या चाकूवर माझे फिंगरप्रिंट्स मिळाले तर? पण ते पुरावे तुम्ही मिटवले का, असंही तो विचारतो. तेव्हा तुमच्यासमोर चाकूचं काय केलं तुम्हाला माहीत असेल ना, सगळा चाकूच मिटवून टाकलंय मी, पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, टेन्शन घेऊ नका, असं महिपत म्हणतो. तुम्ही आता निवांत प्या आणि 1 ग्लास ना अजून जास्त प्या, कारण माझ्या साक्षीसाठी ना वकील भेटला म्हणून. तेव्हा आज तर डबल सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे, असं नागराज म्हणतो आणि अजूनच दोघेही अजून दारू पिऊ लागतात. इकडे प्रतिमा आता आमटी खाऊन पाहते आणि म्हणते, अस्मिता अगं आमटी खरंच खूप छान झाली आहे, उगीचच ना तू सायलीला शिकरण बनवायला सांगितलंस. तेव्हा अर्जुन प्रतिमाला शांत करतो. त्यानंतर सायली शिकरण बनवून पटकन घेऊन येते आणि म्हणते, घ्या आता झालं हा शिकरण. त्यावेळी अस्मिता आता गडबडते आणि मग अर्जुन पुन्हा तिला इशारा करतो. तेव्हा अस्मिता पुन्हा सुरू होते आणि विचारते, काय गं, आता तुझं तोंड बघत मी जेवणार का इथे? आता मी माझ्या रूममध्ये जाऊनच जेवते, हां चालेल. मग आता ती ताट घेऊन जेव्हा जाते ना, तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा तिला इशारा करतो. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई माझं चुकलं. तर आता कल्पनाला जरा हादराच बसतो की ही अस्मिता अचानक अशी का वागायला लागली. मग आता अस्मिता गेली याचं सगळ्यांनाच वाईट वाटतं. तेव्हा आता प्रताप अर्जुनकडे बघतो. अर्जुन पुन्हा प्रतापला इशारा करतो. तेव्हा प्रताप म्हणतो, झालं ना तुझं समाधान झालं ना, आता उठवलंस ना तू अस्मिताला ताटावरनं. तेव्हा सायलीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि म्हणते, बाबा अहो खरंच अस्मिताताईंनी ताटावरनं असं उठावं, खरंच माझी अशी इच्छा नव्हती, पण मी त्यांना असं थांबवू नाही शकले. पुढे आता ती म्हणते, पण याची शिक्षा मी घेणार बाबा, कारण आज रात्री तरी मी नाही जेवणार. असं सायलीने पण केल्यानंतर मात्र सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हा कल्पनाला सुद्धा थोडं वाईट वाटतं. त्यानंतर प्रतिमा म्हणते, नाही सायली, याची खरंच नाही आहे गरज. त्यावरती गरज कशी नाही, आज जर मी उपाशी राहिले ना, तरच माझ्या नेहमी लक्षात राहील की अस्मिताताईंच्या बाबतीत मी काहीही हलगर्जीपणा करायला नको.
त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आता मलाही जेवायचं नाही आहे, मी आपला निघतो हां. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, मलाही भूक नाही आहे, मी सुद्धा आपला निघतोच. तेव्हा सगळेजण आता ताटावरून उठतायत की काय अशी भीती सायलीला वाटते. आणि मग त्यावेळी ती सर्वांनाच म्हणते, नाही थांबा, इथेच बसा, तुम्ही जेवण करून घ्या. ती सगळ्यांनाच आता दटावून सांगते की कुणीही ताटावरनं उठायचं नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी इथेच बसायचं आहे आणि जेवायचं आहे, माझी शपथ आहे तुम्हाला. आणि जर कुणी न जेवता उठलं ना, तर मी फक्त आज रात्री नाही तर पुढचे 3 दिवस अन्नपाण्याचा त्याग करेल, असं आता सायलीने म्हणतात. सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण तिच्याकडे बघतात. त्याचवेळी प्रतिमा म्हणते, सायली अगं बाळा, तू वेडी आहेस का? त्यावेळी सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आई, बाबा असं म्हणून ती सगळ्यांना जेवायला सांगते आणि म्हणते, जर तुम्ही जेवला नाहीत ना तर मला आणखीच अपराधी वाटेल. तर कल्पनाच्या मनात आता सायलीविषयीच्या थोड्या का होईना भावना अशा जागृत होत असतात. कल्पनाला वाईट वाटत असतं, परंतु ती सर्वांसमोर काहीही बोलून दाखवत नसते. तेव्हा प्रताप अर्जुनकडे बघतो, तर अर्जुन त्यांना इशारा करतो आणि मग त्यानंतर तो कल्पनाकडे पाहतो. आता सगळ्यांचं म्हणजे या तिघांचंही लक्ष फक्त कल्पनाकडे असतं की कल्पना का काही अजूनही बोलत नाही आहे. ती डोक्यालाच हात लावून तेथे बसलेली असते, तर सायली बिचारी मात्र रडत असते. तेव्हा अर्जुन आता मनातच विचार करतो, काहीही झालं तरी आज तू जेवणार आहेस बायको, असं तुझ्या डोळ्यातलं पाणी मी वाया नाही जाऊ देणार. तर दुसरीकडे आता महिपतला साक्षीचा फोन येतो. तेव्हा नागराज ते पाहतो आणि म्हणतो, साक्षीचा फोन आहे वाटतं, म्हणजे यावेळीसुद्धा तू जेलमध्ये फोन दिलाय तुझ्या साक्षीला. तेव्हा महिपत सांगतो, काय करू नागराज शेठ, माझ्या लेकराशी बोलल्याशिवाय माझा दिवस तरी जाईल का, म्हणून त्या शेवड्याला थोडे पैसे दिले आणि पोहोचवला फोन तिच्यापर्यंत. मग आता तो कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, हो बोल लेकरा, काय रे, वकिलांनी काम सुरू केलं की नाही हेच तुला विचारायचं आहे ना? अगं केलंय, तू टेन्शन घेऊ नकोस. मग साक्षी म्हणते, त्या वकिलाने त्याचं काम सुरू करू दे अगर नाही करू दे, पण ती प्रिया ना इथून सुटली आहे, असं म्हटल्याबरोबरच महिपतला धक्का बसतो आणि तो नागराजकडे पाहतो. तेव्हा धक्क्यानेच तो विचारतो, काय सुटली म्हणजे पळाली की काय ती जेलातनं? तेव्हा नागराज म्हणतो, कोण पळाली? तेव्हा साक्षी रागाच्या भरातच सांगते, अण्णा पळाली नाही, ती इथनं ना निसटली आहे. अहो एवढं डोकं चालतं ना त्या पोरीचं की विचारू नको. सगळं काही अगदी प्लॅनिंग करून करत असते ती. अगोदर काय केलं तिने, तर जेवण कमी केलं, त्यामुळे काय झालं तर अशक्तपणा आला आणि अशक्तपणामुळे काय झालं तर BP लो झालं आणि मग काय चक्कर येऊन पडलीच. आणि आता तिच्या नवऱ्याने आणि जेलच्या डॉक्टरने मिळून तिला आता ॲडमिट केलंय आणि इथून आता बाहेर पडली आहे ती. त्यावेळी महिपत आता चिडतो आणि म्हणतो, या चिचुंदरीचा मेंदू ना संशोधकांना असा अभ्यासाला दिला पाहिजे जरा. नाही पण तू काळजी करू नको बाळा, ती काही जेलातनं कुठे जाणार नाही, ती जेलात परत येणार, तू काळजी करू नकोस. तेव्हा साक्षी म्हणते, जेलमध्ये येण्या अगोदर मला इथून बाहेर पडायचंय अण्णा, आता मला इथे एक क्षण सुद्धा राहवत नाहीये, प्लीज काहीतरी करा, असं म्हणून रागाच्या भरात ती फोन ठेवते. तेव्हा महिपतसुद्धा आता फोन ठेवतो. नागराज लगेच विचारतो, अरे काय झालं महिपत? तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ, अहो या चिचुंदरीने काय केलं तर परत तिचे रंग दाखवायला सुरुवात केली ना, त्या जेलात तडफडून मरायला नको म्हणून हॉस्पिटलच्या पलंगावर जाऊन अगदी निवांत पडली. आता नुसती निवांत पडली की तिच्या त्या डोसक्यामध्ये नवीन काहीतरी शिजतंय, याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं तर लागणारच. तेव्हा आता नागराज म्हणतो, ठीक आहे ठेवूयात आपण लक्ष. दुसरीकडे सगळ्यांचं जेवण करून झालेलं असतं. सायली सगळी आवरावर करून ठेवत असते. त्यावेळी प्रतिमा म्हणते, सायली अगं थोडं तरी जेवण कर ना, हट्टीपणा करू नकोस ना बाळा. वेळी सायली म्हणते, नको प्रतिमा आत्या, मला खरंच काही नको, कारण ज्या अर्थी बाबा मला बोलले त्या अर्थी माझाच दोष असणार. स्मिता ताईंकडे जरा दुर्लक्षच केलं आणि त्यामुळे मला ही शिक्षा आता भोगावीच लागणार आणि मी नाही जेवणार. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी तुला सांगितलंय ना सायली, अगं या सगळ्याचा शेवट चांगलाच होणार, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग तू बस बरं जेवण करून घे. त्यावरती सायली म्हणते, नको प्रतिमा आत्या,
इकडे आता प्रताप आणि अर्जुन दोघेही बघत असतात. त्या दोघांनाही वाईट वाटतं. मग आता प्रताप म्हणतो, पाहिलं ना, तर तुझी बायको उपाशी राहणार. अर्जुन म्हणतो, डॅड नका ना काळजी करू, नाही उपाशी राहणार ती. त्याच वेळी आता इकडे कल्पना पुन्हा बाहेर येते आणि एक ताट वाढू लागते. त्यावेळी प्रतिमा ते पाहते आणि विचारते, कल्पना हे तू कुणाचं ताट वाढतेस ग? त्यावेळी कल्पना म्हणते, हीच म्हणजे सायलीचं. तेव्हा सायली आता लगेचच कल्पनाकडे धक्क्याने पाहते. मग त्यानंतर कल्पना म्हणते, मला माहिती आहे की अस्मिताच्या बाबतीत जे काही झालं त्यामध्ये हिची चूक नाही आहे. मग जर चूक नसेल तर शिक्षा तरी का भोगायची? असं म्हणून ती सायलीसमोर ताट देते आणि म्हणते, जेवण करून घे. तेव्हा कल्पनाच्या या प्रेमामुळे सायली आता भारावून जाते. आता समजतं कुठे ना कुठे कल्पनाच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे आणि त्या पहिल्या भावनासुद्धा आहेत. त्यामुळे सायली खुश होते आणि प्रतिमाकडे बघते. इकडे अर्जुन आणि प्रतापला देखील तेवढाच आनंद झालेला असतो. त्यामुळे ते दोघे एकमेकांकडे बघून हसतात. कल्पनामध्ये होणारा पॉझिटिव्ह बदल त्यांना आता दिसत असतो आणि कल्पनाला वाटणारी सायलीविषयीची काळजी आता प्रत्यक्षात तिच्या कृतीमधून दिसत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगोदर खरेदीला जायचे. असं म्हणून तो सायलीला आपल्याकडे ओढतो. स्मिता आता तिचा दुसरा हात पकडते आणि म्हणते, नाही, खरेदीला कोणीही जायचं नाही. अर्जुन एकीकडे तर अस्मिता दुसरीकडे असं सायलीला ओढत असतात. मग आता कल्पना म्हणते, त्यांना बाहेर जाऊ देत आणि तशीही तयारी होत आली आहे. ए अर्जुन, तुला तुझ्या बायकोला घेऊन जायचंय ना डेटवर, तर जा घेऊन. असं आता जेव्हा कल्पना म्हणते तेव्हा मात्र सायली पळतच आता कल्पनाजवळ जाते आणि तिच्या गालाचा पापा घेते. तेव्हा सगळेजण अगदी आश्चर्याने त्या दोघींकडे बघतात. त्यानंतर आता अश्विन हा घरी येतो. त्याचवेळी अश्विन म्हणतो, मी थोड्या वेळात आवरून पुन्हा हॉस्पिटलला जाणार आहे, तोपर्यंत माझा डबा रेडी ठेवा. तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्येच घेऊन जायचा आहे ना डबा, असं सायली विचारते. तेव्हा तो डबा माझ्यासाठी नाही तर तन्वीसाठी घेऊन जाणार आहे मी, असं आता अश्विन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, माफ करा मला अश्विन भाऊजी, जे लोक खाल्ल्या मिठाला जागत नाही त्यांना आपल्या घरातून डबा तर जाणारच नाही. तेव्हा प्रतिमा आणि रविराज दोघेही सायलीकडे बघू लागतात. तर अश्विनच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.